नमस्कार. डॉक्टर संतोष कोकणे. माझ्याकडे पार्थ यादव आणि आयुष वाळून दोन विद्यार्थी ऍडमिट आहेत. त्यातले पार्थ यादवला घशाला चाकूचा वार झालता. त्याची श्वसननलिका फुटली होती. काल आम्ही सर्जरी करून ती रिपेअर केली. तो आता आहे 50% आउट ऑफ डेंजर आहे. त्याला वेळ लागेल का 5-6 दिवस पूर्ण ट्यूब वगैरे काढायला. दुसरा आयुष वाळून आहे तो आहे आउट ऑफ डेंजर. ठीक आहे. धोका टळलाय त्याचा. फक्त पारचा आहे, त्याला एक 4-5 दिवस लागतील रिकव्हर व्हायला, कारण ती श्वसननलिकाच फाटलेली आहे आणि त्याच्यामध्ये ती आपण रिपेअर केलेली आहे आणि त्यातून हील होईल तेव्हाच आपण ती ट्यूब वगैरे काढू. तुम्ही असं पोलिसांना वगैरे काही कळवलंय? हा, पोलिसांनी एकदा स्टेटमेंट घ्यायचा प्रयत्न होता, पण तो काही स्टेटमेंट नाही देऊ शकत. त्याच्यामुळे त्याचं स्टेटमेंट नंतरच आपल्याला फिर्यादी आहेत निखिल बबन दांगट, वय 33 वर्ष, राहणार दांगटवाडी पिंपळवंडी, यांनी आज रोजी पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिलेली आहे की त्यांची बहीण आहे नैना मारुती यादव, हे राहणारे अहिल्यानगरचे आहेत. त्यांचा मुलगा म्हणजे हा फिर्यादीचा भाचा आहे पार्थ मारुती यादव, वय 14 वर्ष, हा लहानपणापासून मामाकडे शिकायला असतो आणि तो पिंपळवंडीच्या श्रीमती रेवूबाई बाळाजी देवकर विद्यालय, वडगाव आनंद, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी या 8वी शिकत आहे. तर दिनांक 25/2/26 रोजी त्यांना फोनद्वारे माहिती मिळाली, पडवळ सर म्हणून आहेत शाळेचे. त्यांनी फोन करून सांगितलं की पार्थ जो आहे, पार्थ मारुती यादव, ह्याला भांडणामध्ये जखम झालेली आहे आणि त्याला आम्ही कोकण हॉस्पिटल इथं भरती केलेलं आहे. मग त्यांनी कोकण हॉस्पिटलला चेक केलं, बघितलं तर त्यांच्या मानेवर, पार्थच्या मानेवर जखम होती. तसंच त्याचा एक मित्र आहे आयुष गणेश वाळून, ज्याच्या पाठीवर सुद्धा चाकून मारलेली जखम होती. त्यांनी माहिती घेतली असता त्यांना अशी माहिती समजली की एक 9वी शिकणारा एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे. त्या बालकाचं त्याच्या अन्य कुठल्या तरी मित्रासोबत भांडण चालू होतं. त्या ठिकाणी आयुष हा भांडण सोडवायला गेला असता प्रथम त्यानं चाकून त्याच्या पाठीवर हल्ला केलेला आहे आयुषच्या, आणि नंतर हा जो पार्थ आहे, पार्थ सोडवायला गेला असता त्याच्या मानेवर चाकून वार केलेला आहे. तर त्याच्या पार्थला गंभीर दुखापत झालेली आहे मानेवर मार लागल्यामुळं. तर दोघांचाही कोकण हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे. तर ह्या मामांनी म्हणजे निखिल दांगट यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण पोलीस स्टेशनला 61/2006 उत्तर विद्यालयात शिकतो. काल दुपारी साधारण 2:15-2:30 दरम्यान मला फोन आला पडवळ सरांचा की शाळेत थोडी भांडणं झालीत आणि ब्लेड लागले, तर तुम्ही शाळेत या. तर मी बेल्ला या ठिकाणी कामानिमित्त होतो आणि तिकडून मी त्यांना उलटा असं म्हणलं की बाबा माझं नाव निखिल दांगट, निखिल बबन दांगट, तुमच्या भाषेचं काय नाव? पार्थ मारुती यादव, शाळेला कुठे? वडगाव आनंद, श्रीमती रेवूबाई बाळाजी देवकर विद्यालय. काय घटना घडली, कुठे घडली, किती वाजता घडली, तुम्हाला काय समजलं? 2:15-2:30 दरम्यान जी घटना घडली तर मला फोनवरती समजलं की बाबा असं शिक्षकांचा फोन आला, पडवळ सरांचा. पडवळ सरांचा मला फोन आला की बाबा असं झालं शाळेत जरा आणि ब्लेड लागले. कोणाला लागले, काय लागले असं काही सांगितलं नाही. आता मी म्हटलं सर मी कामात आहे, मी मिसेसला फोन करून सांगतो शाळेत जर इमर्जन्सी नसेल तर. आणि मी पहिला फोन ठेवला, नंतर परत मी सरांना फोन केला. म्हणजे सर ज्याला कोणाला लागलं असेल त्याला पहिले तत्काळ तुम्ही दवाखान्यात न्या आणि जर माझ्या मुलाने काही केलं असेल तर 2 फटके त्याला लावा, कारण हे चुकीचं आहे, असं झालं नाही पाहिजे. आणि एवढं करून मी फोन ठेवला. ते सर म्हणजे नाही की जरा इमर्जन्सी तूच आला पाहिजे. मी जरा थोडंसं इमर्जन्सी म्हणजे मला वाटलं काय ब्लेड आहे, कुठेही लागू शकतं, काही होऊ शकतं, म्हणून मी आलो. तर मी आलो तर शिक्षक लोक तिकडून घेऊनच येत होते. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मला कळालं की बाबा दुसऱ्या 2 मुलांची भांडणं झाली होती आणि ती भांडणं झाली म्हणून सोडवायला हे तिथं गेले. प्राथमिक माहिती मला एवढीच आली आणि ते तिथे सोडायला गेल्यानंतर मग त्यांना लागलं बाबा ते म्हणजे काय कटर वगैरे होतं असं तसं. मी त्याच्यावरती जास्त निर्णय घालवला की आपल्या मुलं आहेत जी महत्वाचं. डॉक्टरांना डायरेक्ट फोन केला, इथं बोलवलं. डॉक्टर इथं होते खाली आणि आतमध्ये घेतलं. ज्यावेळेला तो रुमाल काढला त्यावेळेला ती जखम इतकी मोठी होती किंवा एखादा वार केल्यासारखी, खून केल्यासारखी अशी ती जखम होती. आणि मी डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर म्हणतो इमर्जन्सी आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. मला 2 मिनिटासाठी काही सुचलेच नाही बाबा एवढं एखादं भयानक कृत्य हे होऊ शकतं शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून. आणि मी म्हणजे जसं की ओपन केलं तर पूर्ण रक्त वगैरे त्याचं हे बाहेर आलं. ते म्हणजे आपण कसं म्हणतो की एकदम मला असं वाटलं की 2 मिनिटासाठी काहीतरी मेजर इश्यू घडलेला आहे. आणि ते झाल्यानंतर इमिजिएट 10 ते 15 मिनिटं डॉक्टरने ऑपरेशनची तयारी केली, पार्थच्या, आणि ऑपरेशन केलं. तर प्राथमिक माहिती मला एवढीच सांगितली की त्याची श्वसननलिका कट झालेली आहे आणि आपल्याला
लगेच ऑपरेट करावं लागेल आणि तिथून इथपर्यंत येईपर्यंत जो वेळ आहे त्या वेळेमध्ये त्याच्या श्वसन नलिकेमध्ये रक्त गेल्यामुळं सॅच्युरेशन आलेलं आहे आणि तो अनकॉन्शियस झालेला आहे. 2 मिनिटांसाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना केली, बाबा काय नाही उद्या आपला पोरगा आहे, वाचला पाहिजे, आणि त्याच्यासाठी हे केलं आणि आम्ही थांबलो. साधारण 1.5 तास ऑपरेशन चालू होतं. 1.5 तास ऑपरेशन चालू असताना तोपर्यंत दुसराही विद्यार्थी त्याच्याबरोबर होता, वाळूंज म्हणून, आयुष वाळूंज. तर दरम्यानच्या काळात मी त्याच्याशी थोडीशी त्याला स्ट्रेचेस वगैरे पडले, 12-13 टाके पडले. तर मी त्याला विचारलं आतमध्ये आल्यानंतर, तो एकदम स्टेबल होता. म्हणजे बाळा नेमकं काय झालं बाबा, काय तुम्ही त्याला मारलं, काय झालं? तर त्याच्याकडून प्राथमिक माहिती अशी मिळाली मला की कोणतरी अजय शिंदे नावाचा मुलगा होता, त्याची आणि त्याची 2-3 दिवसापासून भांडणं चालू होती आणि त्याला मारायच्या उद्देशाने त्याने कटर आणलं होतं, म्हणजे चाकूच थोडक्यात पकवानला होता आणि तो त्याला मारायच्या तयारीत होता, म्हणून हे मध्ये गेले. तर त्याने काय केलं की ह्या आयुषला 2 चाकू मारले आणि आयुषला मारलेलं पाहिलं म्हणून पार्कमध्ये गेला. तर त्याने डायरेक्ट पहिला चाकू मारला, तर तो पार्कच्या डोक्याला लागलेला आहे पहिल्या पाठीमागा, आणि दुसरा गाव आहे तो डायरेक्ट घशापाशी लागलेला आहे.